अगे माझी राधा कसली चप्पा करायची ग. दृष्टी काढ ग, दुसरं काय नाही. मी ठेवलं जरा चांगलं. लांबदने चालू आहे. काही भाऊ गप्पा मारल्या. आम्ही येताना एक अपघात झाला. ताई काय म्हणायची? स्वाहा म्हण, स्वाहा म्हण. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ता सध्या जे काही व्लॉग आपण शेअर करतो आहोत आणि दररोज देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामुळे तुम्ही जो काही प्रतिसाद देताय त्यासाठी मनापासून तुमचे आभार. कमेंट इतक्या सुंदर करताय तुम्ही आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. सो होपफुली तुम्ही सगळ्यांनी ते नोटीसही केलं असेल. तर सकाळची वेळ आहे, स्वयंपाक वगैरे लवकर लागतो इथं असो किंवा लांबजण्यात असो. आणि आजचा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये संमिश्र गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्याच होत्या, तर त्या व्लॉगच्या शेवटी ठेवल्यात मी, जेणेकरून तुम्हाला काही आनंदाचे क्षण पण पाहता येतील. त्यासोबतच आत्ता सध्या आमच्या आयुष्यात मल्टिपल गोष्टी चालल्यात, त्यामुळे हा एकच दिवसाचा व्लॉग नाही आहे, तर जसं जमते तसं शूट करून मग नेक्स्ट डे असं करून मग ते कंबाईन केलेलं आहे. अर्थातच व्लॉग जसा पुढे पुढे जाईल तसं मी त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगेन की हा कधीचा पार्ट आहे आणि काय नाही ते, त्यामुळे तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी येईल, गोंधळ होणार नाही. आणि हो, मी लांबजण्याला कधी जाणार आहे अशी कमेंट कालच्या व्लॉगला आली आणि त्याला 10 जणांनी वगैरे लाईक केलं आहे. सो तुम्हाला उत्सुकता नक्कीच असणार आहे आणि मी जाणार आहे लांबजण्याला, नाही असं नाही, पण मग कधी जायचं काय नाही याविषयी थोडासा गोंधळ यासाठी आहे की ज्या काही माझ्या बँक डिटेल्स वगैरे आहेत किंवा आता बांधकामासाठी जे काही लागतं आहेत गोष्टी, तर त्या सगळ्या मी जिथे राहते म्हणजे माझं अगोदरपासून अकाउंट किंवा सगळ्या गोष्टी माहेरच्या असल्यामुळे इकडच्याच एरियातल्या आहेत, तिकडनं इकडं उलटं येणं आणि सततचा प्रवास करणं यामुळे थोडंसं हेक्टिक होऊ शकतं. त्यात शांभवी लहान आहे आणि आता ऊन किती आहे तुम्हाला माहिती आहे. सो अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. काही गोष्टी ऑन कॅमेरा मी सांगूही नाही शकत अशा पण आहेत. सो तुम्ही समजू शकता. आणि हेच आता सकाळचं स्वयंपाक वगैरे आवरून घेते मी. आईने बनवलेली आहे रस्सा भाजी, ती पण गवारीची, आणि वरण भात आणि चपातीचा आजचा हा बेत असणार आहे. पीठ टाकू असं करा अशी अशी करा. लाटा. अगे बाई वा, तू कर कर, तू कर अशी अशी कर. अगे माझी राधा कसली चप्पा करायची ग. हो जायची आता पिंडची माझ्या चप्पा पुरण. खूप दिवसापासून चाललं होतं लोखंडाचा तवा घ्यायचा म्हणून, फायनली लोखंडाचा तवा आणलाय. मस्त पैकी इकडे हवेशीर शांभवी बघा काय करायला. काय चाललंय नानू तुझं? असे दळण सांडतेस तू गव्हाचं? असं नाही केलं बाबू. बॅग शांदनी बर का, शांदनी. होतो ज्याची आतुरतेने आपण सर्वजण आणि आम्ही वाट बघत होतो, तो क्षण आता आहे. आपण जे बोर घेतलं त्यात मोटर टाकायची आणि पाणी कसं चालतंय ते बघायचं आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. मोटर घ्यायला आलो आहे आपण. मोटर भाऊ आले गावाकडनं, तर मोटर सगळं आपल्याला पाणीच काढायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही आलो आता. मोटर वगैरे बघितले, सगळे कोटेशन काढले 2-3 चांगल्या कंपनीचे. आता कुठलं तरी एक फायनल करून घेऊन जायचं आपल्याला. चालेल. तर बघा आम्ही प्लॉटवर आम्ही पुढे आलो आहे. पाठीमागनं मोटर वगैरे यायला लागले. तर तोपर्यंत भाऊ बघतायत खड्डे वगैरे कसे झालेत वगैरे. मोठं वाटायला लागले का नाही आता लय प्लॉट? पाण्याचा हौद आहे की आधी ही जग झालं ना, कॉलम वगैरे उभा केले ना, इथं 8,000 लिटरचा आहे. मोठा हौद आहे. किती जरी उन्हाळा असला, किती जरी अडचण असेल तर भरपूर पाणी साठू शकते. आता इकडे जरा वरी मुरुम लागले, इकडे जरा खाली लागले, असं आहे बघा.
तर मोटर कोणती घ्यायची याचे बरेचसे प्रश्न पडले होते आम्हाला, परंतु सरांना म्हणजेच वर्षाचे बंधू आणि वडील यांना यातला बराचसा अनुभव आहे, त्यांच्या शेतात बरेचसे मोटर्स आहेत. तर त्यामुळे त्यांनी जी सजेस्ट केली आपल्याला ती CRI कंपनीची आहे. बघा, हे कुठलं प्रमोशन नाही, परंतु त्यांना जे अनुभव आले वेगवेगळ्या कंपनीचे त्यांच्याकडे मोटर आहेत, तर त्यापैकी आपण ही चॉईस केली. आणि ॲक्च्युली ही आपण मुरडून मागितले. लातूरमध्ये आपण कोटेशन सगळीकडे काढली तर त्यात जवळपास 7,000 ते 8,000 रुपयाचा आपल्याला फरक पडत होता. त्याच्यामुळं ही बाप्पांनी तिकडून मोटर पाठवलेली आहे गाडीमध्ये, तर आपण आता ही बसवणार आहोत. म्हणजे मोटर आले दिवसभर आम्ही बसूनच आहे, इथे चालू आहे मोटरचं. बघा, कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही बरेचसे सजेशन दिले, याच्यातून बरंच काही आम्हाला शिकायला मिळते आणि तुमच्या सजेशनचा आम्हाला नक्कीच फायदा होतोय. तसं आम्ही पण आम्हाला आलेले अनुभव तुमच्याशी शेअर करू, जेणेकरून तुमची 4 पैसे बचतही होतील आणि योग्य सजेशन अनुभवातून मिळेल. आता हा जो पाईप आहे ना, तो आपल्याला जवळपास आपलं बोर आहे ना 520 फूट आहे, तर त्याच्यापैकी आपल्याला 450 फुटापर्यंत मोटर टाकायची आहे. तरी पाईपची आडी काढायची चालू आहे. बघू शकता किती लांबवर पाईप आहे हे बघा, इथंपर्यंत ही अशी पाईप आहे. आता हे आपल्याला बोरमध्ये टाकायचं आहे. बघूया. जेट मारला, बोर्ड फिट केला. तर याच्यामध्ये स्टार्टर वगैरे जे आहे ना, तर याच कंपनीचं ब्रँडेड आहे, वॉरंटीचं आहे. आणि त्याचबरोबर याला जे वायर आहे ना, केबल आहे ना, तो खूप चांगला आहे. जवळपास त्यांनी सांगितलं की बाबा 15 HP मोटर याच्यावरती आरामशीर चालू शकेल. तर ॲक्च्युली बघायला गेलं ना, तर इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की जी मोटर जेवढे किमतीची आहे ना, त्यापेक्षा जास्त याचं केबल महाग आहे. जवळपास 180 रुपये मीटर अशा दराने हे केबल आहे. बरं, पाणी टाकरा तुम्हाला सुख इकडे. तर मुरुडमध्ये आपण मोटर घेतल्यामुळे आहे ना, तिथलेच हे फिटर आलेले आहेत. आणि हे विशेष गोष्टी की दोघंही सख्खे भाऊ आहेत आणि एवढं छान एकत्र राहून काम करतात. खूप चांगली गोष्ट आहे, मला खूप आवडली. आणि इथं आम्ही बोर बघितलं तर अक्षरशः सांगतो, इतका आनंद झाला. ज्यांनी बोर घेतले त्यांना हा अनुभव आला असेल, त्यांना तो आनंद अनुभवू शकता. किती वरती, जवळपास 20 फुटावरती पाणी पूर्ण बोर आहे ना भरलेला आहे. म्हणजे विचार करा की आपल्या बोरला किती पाणी असेल. आणि खूप समाधानकारक आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ही. आता ॲक्च्युली आज मी वर्षाला खूप मिस करत होतो की बाबा हा क्षण बघायला ती सोबत पाहिजे होती, पण शांभवीला उन्हाचा त्रास वगैरे होईल म्हणून तिला थांबायला सांगितलं होतं. परंतु आपल्याला पुढे मोटर वगैरे चालून करून बघायची, ती येणारच आहे. बऱ्याचशा पुढे पूजा वगैरे आहेत, त्यावेळेस तिला पण हे पाणी पाहायला मिळणार आहे. तर चला आता पुढे कंटिन्यू करू. तर बोर पूर्ण पाण्याने भरलाय. जवळपास 20-30 फुटावरती पाणी आलेलं आहे साठून. दिसते मध्ये मध्ये का दिसते दिसते. सोड जमा का अशी इथं दाटणी आणा येत नाही, इकडं आणा येत नाही ना. तुझी नाही आम्ही सोडली असती. तर बघू शकता या ठिकाणी ही रस्सी जी असते ना, तर पुढे भविष्यात काही अडचण वगैरे आली अथवा बोरची मोटर काढायची असेल तर त्यासाठी ही रस्सी पण सोबत सोडली जाते. येऊ द्या, येऊ द्या. गेली पाणी, गेली पाण्यात. किती फूट तरी? 20-30 फूट असेल. 20-30. आपण थोडं पूर्व नियोजन करूनच चाललो. आपण ज्यावेळेस बोरवेल घेत होतो त्याच दिवशी तुम्ही बघितलात की आपण लाईटचं सुद्धा कनेक्शन घेतले. उचलून नेते वरी वावटळ आपल्याला. आजीला विचार कसं होतंय ते. हा उचलून नेते वरी वावटळ आपल्याला. आजीला विचार कसं होतंय ते. हा फायनली हे बघा, इकडे पाऊस आलेला आहे.
तर लातूरवरून लांबदण्याला जात असताना रस्त्यात तिथं अपघात झाला होता. तिथे 108 नंबरला फोन केला, त्यांना दवाखान्यात पोचवलं गेलं. आणि तुम्हीसुद्धा आहे ना, कुठं अपघात वगैरे झाला तर किंवा कायदेशीर मला काहीतरी अडचण येईल, त्यामुळं पुढे निघून न जाता तिथं अपघातग्रस्तांना मदत करणं खूप गरजेचं. तर अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर कुठलीही कायदेशीर अडचण येत नसते, त्यामुळे तो मनातून गैरसमज दूर करावा आणि आपलं कर्तव्य प्रत्येकाने बजावं. तर लांबदण्यात चालू आहे, काही भाऊ गप्पा मारल्या. आम्ही येताना एक अपघात झाला आणि तिथे थोडी आम्ही धावपळ केली. मुलाला बाजूला ओढलं आणि गाड्या थांबवल्या, म्हणून बरं झालं. आणि तेच ना. आणि याच्यातून एवढं शिकायला मिळते की बाबा हेल्मेटचा वापर करा आणि कायदेशीर नियमात बसेल असंच. म्हणजे अल्पवयीन मुलांना लाडापोटी गाड्या चालवायला देऊ नका, ही सर्वांना विनंती आहे. कारण त्या मुलाचं सरासरी वय आहे ना, आलो तरी मुलाचं वय एक 15 वर्ष ते 16 वर्ष असेल. तर काय आपण छान चालवायला लागले, यायला लागली म्हणून आपण द्यायला जातो गाड्या, परंतु ते धोकादायक आहे. आणि त्यामुळे वर्गाने विशेषतः पालकांनी लक्ष द्या की लहान मुलांना गाड्या बिलकुल देऊ नका. तर अशी परिस्थिती कोणावर पण येऊ नये. तिचे वडील तर मला खूप घाबरले होते, जाग्यातच बसली ती परिस्थिती. होतो सोबत तिथलेच होते जवळचे, लगेच मग आले त्यांनी. पण आम्ही सांगितलं समजून की बाबा नाही, तात्काळ दवाखान्यात वगैरे नेल्यामुळे ते मे बी आता असावं स्टेबल. तर चला आलोय घरी, आम्ही गप्पा वगैरे मारल्या. आणि आता कसं झालंय, बांधकामाचं काम असल्यामुळे सगळी धावपळ सुरू झाली. मला सुद्धा भीती वाटायला लागली उशिरा घरी यायची. आणि काल उशीर झालता, आज त्याच्यापेक्षा जास्त उशीर झाला. मी आपण लागली तुझ्या काम बापाला कसं 6 वाजेपर्यंत दिवस मोठा असल्यामुळे चालतंय ना. किती वाढवून लावली ती गाडी मी गाडी एवढं पळवतच नाही, लय सावकाश. हेल्मेट मी काढतच आहे आता. हेल्मेट पण तरी आता उद्यापासून मी अंधार लवकर. हा नाही, रात्री प्रवास करणं धोकादायक आहे. चालता आता मी गप्पा मारतो, परत आराम करून सकाळी उठायचंय. परत सकाळी आता पुढचं काम म्हणजे ते फुटिंगचं वगैरे काम चालू होणार आहे आणि तिथं समोर राहायला पाहिजे. तर मग सकाळी अजून परत लवकर जायचं. मी चुकतो. चला, गुड नाईट सर्वांना. तर काल आपण मोटर टाकली आणि लाईट नसल्यामुळे आपण चेक करू शकलो नव्हतो. आता आपण चेक करणार, पूजा करून घेऊ. वर्षा काही येऊ शकली नाही, तर पूजा छोटीशी करून आपण पाणी चेक करूया. थोडा आता ओवाळा. दक्षिणा खड्डे काढा साहेबाच्या मनासारखे. आता आमच्या दोघांच्या आयुष्यातलं हे पहिलं बांधकाम आहे आणि त्यातलं हे पहिलं बोर आहे. तर त्यामुळे कुठलीही पहिली गोष्ट जी असते आपल्या आयुष्यातली ती ना हृदयाच्या कायम जवळची असते. आणि मनामध्ये जेवढा आनंद असतो, उत्सुकता असते, त्यापेक्षा कैक पटीने जास्त मनावरती एक ताण असतो. किंवा मग हे सगळं व्यवस्थित पार पडेल ना, का कसं होईल, ही एक हुरहुर लागून राहिलेली असते. आणि त्यामुळे आता पाणी कसं येतं आहे किंवा व्यवस्थित तर येईल ना पाणी, कारण की बोर तर पाडलं आहे, परंतु आता मोटर बसवल्यानंतर ॲक्च्युअल पाणी किती आहे हे कळत असतं. त्यामुळे मग आता त्याचीच टेस्टिंग होती आहे. पहिल्यांदा सुरू केल्याबरोबर आनंद तर झाला, परंतु ही पण एक गोष्ट असते की म्हणजे पाणी साठलेलं आहे बोरमध्ये, मग खरंच पुढे ते तितकंच चालेल का. त्यामुळे बंद करून पुन्हा आणखी एकदा ती स्टार्ट करून बघितली. पाहू शकताय तुम्ही, दुसऱ्यांदा स्टार्ट केली तेव्हा पण त्याच वेगाने पाणी येत होतं आणि फोर्स वगैरे तर लक्षात आलाच असेल तुम्हाला. त्यामुळे ना
प्रचंड आनंद होतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करताना. काढ कपारे काढ जरा कपारे छाट ते का अजून मार काने कोकडाला मग ते त्याच्यामध्ये त्याच्यावर काही नाही गेलं. साईटवर आहे ना 3 लेकरं आल्यात आई बाबा सोबत. घरी कोणी नाही म्हणून त्यांनी कामावर घेऊन आलेत. खूप वाईट वाटलं. त्यामुळे मग आज त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेतले. दादाला उठव खराब फुल आईस्क्रीम थांबा ठेव त्याला उठव दे. हे दिदे आईस्क्रीम दर हां. मी सुरुवातीलाच सांगितलं हा व्लॉग संमिश्र असणार आहे. म्हणजे ज्या काही भावना आहेत ना तर त्या आनंदाच्या दुःखाच्या सगळ्या छटा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. मी इथं नव्हते हजर जेव्हा बोरचं ते पूजा झाली आणि मोटर चालू केली, परंतु एडिट करताना माझ्या ते लक्षात आलं की इथली ही जी लहान मुलं आहेत ना एवढ्या उन्हामध्ये इथं आईवडिलांसोबत राबतात किंवा फिरतात तर ते खरंच खूप वेदनादायक वाटलं मला. पाणी मस्त चालू आहे. आता बेडचं काम चालू आहे. आत्ता इथून पुढे जो पार्ट तुम्ही बघताय तर तो खूप अगोदर मी मिनी व्लॉगच्या स्वरूपात तुमच्यासोबत सादर केला होता आणि खूप जणींची इच्छा होती की मोठा व्लॉग ह्या पाहायला आवडेल म्हणून इथे पुढे मी कंटिन्यू करते. जस्ट माझी आंघोळ झाली आहे. नाश्ता वगैरे आमचा सगळ्यांचा आटोपला. त्यानंतर आंघोळ केली आहे. आता कपडे वगैरे वाळत घालते. आज 2-3 कार्यक्रम आहेत तसं तर त्याच्यामध्ये ना मी या अगोदर बोलले होते माझी मावस बहीण म्हणजे अण्णा गेल्याच्या नंतर एक महिन्याच्या कालावधीमध्येच माझी मावस बहीण गेली होती आणि तिचं आज वर्ष श्राद्ध आहे. तर तिथलं काही मी शूट वगैरे नाही करणार आहे. तिकडे पण जायचंय. प्लस आमच्या इथं समोर आता सप्ताह बसलाय काकाच्या मंदिरामध्ये, गोरोबा काकाच्या मंदिरात. सो अशा मल्टिपल गोष्टी आज असणार आहेत. तर माणसं वाटून आता इकडे तिकडे जायचं असं चाललंय. तर वहिनी इकडं स्वयंपाकाला जाणार आहेत. आई तिकडे बहिणीच्या इकडे माझ्या मावस बहिणीच्या इथे जायचंय. मला पण तिकडे जायचंय. तर शांभवीला वगैरे तयार करते. आता मला बोलता जास्त येणार नाही कारण तिकडे स्पीकर आहे त्यामुळे जास्त तर व्हॉइस ओव्हरच करावं लागणार आणि ते पण रात्री कारण अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे ते कंटिन्यू सुरूच असणार आहे. समजून घ्या तुम्ही. आणि मी आता कपडे वगैरे वाळत घालते. बाकीची कामं सगळी आवरून हा व्लॉग कंटिन्यू करते कारण तुम्हाला माहिती आहे शांभवीला सांभाळून हे सगळं करताना नाकी नऊ येतात. पण तरीही आता सगळं आवरते आणि मग भेटते. नाही की रे बाळा लय कडक आहे की पाणी राजा. आता उन्हाळा आहे रे. तर लयच ऊन आहे. ऊन का पिढा पाहुणे बाई आल्यात सगळेच. ताप आम्ही टीव्ही लावा म्हणून किती दिवस झालं म्हणाल तर लेकरं बसते. होय मग कशी करत होती काय सांगायचं तुम्हाला या म्हणत होतं बघायला. वहिनी तिनं सगळं मिक्स. ताई काय म्हणायची स्वाहामन स्वाहामन प्रत्येक चमच्याला स्वाहामन. ते होमामध्ये आहुती देतात तसं ताटाला. अगं दृष्टी काढ गं, दुसरं काय नाही. मीठ होतं जरा चांगलं. लय डान्स केलाय मर्यादा. बाई त्या निकिताला तर किती करायली होती कशी. बघा ही किती गुणाची रास आहे का घेऊन जा तिन्ही पण घेऊन जा. यात्रा असेल की गाजून सोडून निघाल्या ती सगळ्या आता जायला. ही तर सगळ्यात जवळची सगळ्यात अगोदर
आता ज्या काही क्लिप तुम्ही बघताय ना, तर त्या जुन्या जरी असल्या ना तरी इतक्या गोड आहेत की माझ्याच्याने त्या डिलीट करणं झालंच नाही. त्यामुळे म्हटलं की नाही आपण शेअर करूया. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता मला एका कार्यक्रमाला जायचं आहे भाऊकीतल्या. ते पर्स कुणाची आहे? पर्स तुम्ही बघत असला तर वरच चढते. पर्स बाकी फोन माझी प्रेस्टीज झाले लोकांची. ही आहे माझी चुलत बहीण आणि तिचा साखरपुडा आहे. आमच्या घराला लागूनच हे घर आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर लक्षातही आलं असेल तुमच्या. आणि हा जो कार्यक्रम आहे ना साखरपुड्याचा, तर तो मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला होता. आणि नवरी बघू शकताय कसली गोड आहे. ह्यांचं नवरीकडे लक्ष नाही. आता नवरीसाठी नवरदेवाच्या इकडनं जी साडी आणली आहे ती बघून वहिनींना इतकी आवडली ना. आणि नवरी साडी नेसते तोपर्यंत शिदोरी सोडायचा इथं कार्यक्रम किंवा विधी चालू आहे. नवरीने तिकडची साडी नेसल्यास ती अजूनच सुंदर दिसायला लागली होती मगाच्या पेक्षा पण. नंद काय दुखायला. त्यानंतर आम्ही घरी आलोत आणि मी जो काल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामधली जी माझी मावस बहीण आहे तर ती म्हणजे ह्या दोघींचं जे काही बॉन्डिंग आहे ना ते एवढं जबरदस्त आहे. म्हणजे सख्या नंदपेक्षा सुद्धा जास्त या दोघींचा दंगा चाललेला असतो नेहमीच. आणि छान